नमस्कार, मी डॉक्टर अंबादास भास्के, जनसंज्ञापन विभाग, सामाजिक शास्त्रे संकुल, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. मित्रांनो, आज आपण कॉर्पोरेट संवादाची संकल्पना याविषयी आपण जाणून घेणार. तत्पूर्वी मी तुम्हाला आठवण करू इच्छितो की साधारणपणे आपण तिसऱ्या सेमिस्टरमध्ये जनसंपर्क हा पेपर अभ्यासलेला आहे, ज्याला आपण PR म्हणतो, पब्लिक रिलेशन्स. आणि मग हा जनसंपर्काच्या पेपरमध्ये आपण साधारणपणे जनसंपर्काची व्याख्या, त्याची वैशिष्ट्ये, त्यानंतर जनसंपर्क अधिकारी काय काम करत असतो हे आपण साधारणपणे पाहिलेलं आहे, अभ्यासलेलं आहे. जनसंपर्क म्हटल्यानंतर साधारणतः एखाद्या संस्थेची तो प्रतिष्ठा उंचावत असतो. आणि मग जनसंपर्काच्या माध्यमातून आपण अभ्यासलेलं आहे त्या पेपरमध्ये जनसंपर्क कशाला म्हणतात, जनसंपर्काची काय वैशिष्ट्ये आहेत, जनसंपर्क करत असताना कोणकोणत्या साधनांचा आपण उपयोग करतो हे पण आपण अभ्यासलेलं आहे. साधारणपणे जनसंपर्काच्या पुढचं काम एखादा जनसंपर्क अधिकारी काय करत असतो की एखाद्या संस्थेची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी किंवा प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी तो अनेक कामं करत असतो. जसं आपल्याला माहिती आहे की जनसंपर्काच्या माध्यमातून एखाद्या संस्थेची जाहिरात असेल, त्या संस्थेची एकंदरीत विश्वासार्हता जी आहे तो वाढवण्याचा प्रयत्न करत असतो हा जनसंपर्क अधिकारी. आणि जनसंपर्क काय अधिकारी साधारणपणे वेगवेगळे प्रेस कॉन्फरन्स असतील, प्रदर्शनं असतील, मेळावे असतील, असे अनेक विविध ॲक्टिव्हिटी जो आहे तो जनसंपर्क अधिकारी करत असतो. हे साधारणपणे आपण तिसऱ्या सेमिस्टरमध्ये जनसंपर्क या विषयामध्ये आपण पाहिलेलं आहे. आता त्याच्या पुढची जी स्टेप आहे ते म्हणजे आता 4th सेमिस्टरला तुम्हाला एक कॉर्पोरेट कम्युनिकेशन नावाचा एक पूर्णतः पेपर आहे. आता कॉर्पोरेट कम्युनिकेशन म्हटल्यानंतर तुमच्या मनामध्ये एक चित्र उभं राहतं की कॉर्पोरेट म्हटल्यानंतर झगमगाट, तत्परता, अचूकता आणि एक कॉर्पोरेट कल्चर, त्याच्याकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे. तिथंच तुम्ही बघा सरकारी ऑफिस म्हटले की तुमच्या मनामध्ये एक चित्र वेगळं निर्माण होतं. आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन म्हटलं किंवा कॉर्पोरेट कल्चर म्हटलं की तुमच्या मनामध्ये थोडंसं संकल्पना वेगवेगळ्या निर्माण होतात किंवा चित्र हे वेगवेगळं आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं. सरकारी ऑफिसमध्ये आपल्याला साधारणपणे कॉर्पोरेट कल्चर हे कधीच दिसून येत नाही, परंतु एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तुम्हाला कॉर्पोरेट कल्चर हे दिसून येतं. का दिसून येतं? तिथल्या कर्मचाऱ्यांच्या वागण्यावरून, एकंदरीत तिथल्या शिस्तबद्दल आणि मग झगमगाटबद्दल, या एकंदरीत सगळ्याच कल्चरबद्दल तुम्हाला थोडंसं अप्रूपता वाटते. म्हणजेच काय, तुम्ही त्या कॉर्पोरेट कल्चरशी थोडेसे सहमती किंवा साधारणपणे तुम्हाला ते माहिती आहे. आता साधारणपणे आपण कॉर्पोरेट संवादाची संकल्पना अभ्यासताना आपण कॉर्पोरेट हा शब्द जर बघितला तर हा मूळ कॉर्पोरेट हा शब्द लॅटिन भाषेतून घेतलेला आहे. तो लॅटिन शब्द आहे कार्पोस. आणि कार्पोस याचा अर्थ आहे मुख्य भाग, म्हणजे एखाद्या मुख्य भागाला कार्यान्वित करणे असा त्याचा अर्थ आहे. आपण जर कॉर्पोरेट या शब्दाचा मराठीमध्ये जर शब्दशः अर्थ बघितला तर उद्योग समूह संवाद असं आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, किंवा संयुक्त संवाद असं म्हणू शकतो, किंवा एकत्रित संवाद असं म्हणू शकतो. तर कॉर्पोरेट संवाद हा पूर्णतः उद्योगाशी निगडीत असल्यामुळे जेव्हा आपण कोणत्याही गोष्टीसाठी म्हणजे उद्योगासाठी कोणत्याही गोष्टीसाठी जेव्हा संवाद साधतो, म्हणजेच एकंदरीत उद्योगाच्या संदर्भामध्ये कोणत्याही गोष्टीचा जेव्हा आपण संवाद साधतो त्यावेळेस कॉर्पोरेट कम्युनिकेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. अलीकडच्या काळामध्ये कॉर्पोरेट कम्युनिकेशनचं महत्त्व का वाढलेलं आहे तर त्याला कारण आहे तंत्रज्ञान. कारण तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे कॉर्पोरेट कल्चरमध्ये सुद्धा आपल्याला बरीच क्रांती झालेली दिसून येते. एकंदरीत कॉर्पोरेट कल्चर जो आहे तो साधारणपणे आपल्याला राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक प्रत्येक फील्डमध्ये आपल्याला अलीकडं कॉर्पोरेट कल्चर आपल्याला दिसून येतं. जसं शब्द सांगतो आपल्याला कॉर्पोरेट म्हणजेच उद्योग समूह म्हणतो, म्हणजे उद्योगांशी निगडीत जे काही आपण संवाद साधतो त्याला आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन असं आपण म्हटलेलं आहे. साधारणपणे 1980च्या दशकानंतर हा कॉर्पोरेट कम्युनिकेशन हा अस्तित्वात आलेला शब्द आहे. आणि साधारणतः कॉर्पोरेट हा शब्द साधारणपणे 1970च्या कालखंडामध्ये अस्तित्वात आला असला तरी आज कॉर्पोरेट कम्युनिकेशन आपल्या प्रत्येक जीवनामध्ये एक अविभाज्य अंग बनलेलं आपल्याला दिसून येतं. साधारणपणे कॉर्पोरेट संवादातील आपण जर 3 घटकाचा विचार केला तर त्यातले 3 घटक आहेत: मार्केटिंग संवाद, संघटनात्मक संवाद आणि व्यवस्थापनात्मक संवाद. साधारणपणे मार्केटिंग संवाद म्हणजे जेव्हा आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन करत असतो त्यावेळेस मार्केटिंग संवादाच्या संदर्भामध्ये आपण लोकांपर्यंत पोहोचत असतो. म्हणजे कॉर्पोरेट संवाद करतो म्हणजेच काय करतो की साधारणपणे आपण मार्केटिंग संवाद म्हणजे कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या माध्यमातून मार्केटिंग संवाद करतो, संघटनात्मक ज्याला ऑर्गनायझेशन कम्युनिकेशन म्हणतो ते करतो, आणि मग मॅनेजमेंट कम्युनिकेशन, म्हणजे हे 3 घटक हे बेसिक मानले जातात. साधारणपणे जेव्हा आपण कम्युनिकेट करतो म्हणजेच मार्केटिंग संवाद कसं करतो की साधारणतः आपल्या एखाद्या वस्तूबद्दल, प्रोडक्टबद्दल, सेवेबद्दल लोकांपर्यंत ती माहिती जी आहे ती मार्केटिंग स्ट्रॅटेजीमधून पोहोचवत असतो. आणि मग मार्केटिंगमध्ये एकंदरीत आपल्या बाजारपेठमध्ये आपल्या एखाद्या कंपनीचं नाव निर्माण करणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग प्रत्येक कंपनीला बाजारपेठेमध्ये प्रत्येक कंपनी असेल, एखादं प्रोडक्ट म्हणजे कोणतीही कंपनी असेल त्याला असं वाटत असतं की कॉर्पोरेटमध्ये आपलं नाव जे आहे ते सगळ्यात आधी असावं, किंवा आपल्या कॉर्पोरेट
आपल्या कंपनीची लोकप्रियता ही सगळ्यात जास्त असावी, आपले ग्राहक जास्त असावेत, आपला जो काही सेवा असेल किंवा प्रोडक्ट असेल ते प्रत्येक व्यक्तीने वापरलं पाहिजे. यासाठी मार्केटिंग संवादामध्ये अनेक फॉर एक्झाम्पल आता आपण जर एखाद्या कंपनीचा जर विचार केला तर एखाद्या कंपनीला असं वाटत असतं, समजा एखादी प्रोडक्ट ते लॉन्च करत असेल किंवा सेवा प्रोडक्टच्या माध्यमातून देत असेल तर त्या कंपनीला साहजिकच असं वाटत असतं की तो जो प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट सर्वच लोक म्हणजे सगळेच एकंदरीत जो ग्राहक वर्ग आहे त्यांनी तो वापरला पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागतं की कंपनी म्हणून त्याला जाहिरातीच्या माध्यमातून लोकांना संवाद साधावं लागतं. त्या प्रोडक्टबद्दल एकंदरीत विश्वासार्हता जी आहे ती वेगवेगळ्या माध्यमातून मग वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून मग तिथं जे तंत्रज्ञानाचा उपयोग करून सोशल मीडिया असेल, न्यूजपेपर असेल, टेलिव्हिजन असेल, FM असेल म्हणजेच प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, ज्याला आपण न्यू मीडिया म्हणतो, त्या प्रत्येक माध्यमातून साधारणपणे मार्केटिंग संवाद जो आहे तो करावा लागतो. आणि मग मार्केटिंग संवाद करत असताना माझ्या प्रोडक्टमध्ये नेमकं काय कंटेंट आहे, लोकांनी ते का वापरावं आणि मग कशा पद्धतीनं आपण गुणवत्ता मेंटेन केलेली आहे या पद्धतीची माहिती जी आहे ती कॉर्पोरेट संवादातून केलेली असते. मी साधारणपणे कॉर्पोरेट कम्युनिकेशनच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला एका कंपनीचं उदाहरण सांगितलं. तसंच आपण जर वर्तमानपत्राचं मार्केटिंग जर बघितलं तर एखादं वर्तमानपत्र जर आपण पत्रकारितेचे विद्यार्थी आहोत आणि मग मार्केटिंग जे आहे ते प्रत्येक फील्डमध्ये आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की मार्केटिंग हा जो शब्द आहे तो शब्द फक्तच एका कंपनीशी निगडीत आहे असं नाही. मार्केटिंग हा शब्द किंवा कॉर्पोरेट हा जो शब्द आहे तो वर्तमानपत्राशी निगडीत आहे, TV शी संबंधित आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधित आहे आणि न्यू मीडियाशी सुद्धा संबंधित आहे. म्हणजेच कॉर्पोरेट कम्युनिकेशन जो आहे तो प्रत्येकाच्या जीवनाचा एक घटक बनलेला आपल्याला दिसून येतं. म्हणजे साधारणपणे बघा तुम्ही एखाद्या सलूनच्या दुकानात जरी गेलात आधी एक शतकाच्या मागे किंवा 10-15 वर्षाच्या पूर्वी जर तुम्ही कोणत्या मार्केटमध्ये गेला असाल तर तिथली जे बोर्ड आहेत ते साधारणपणे पेंटने केलेली रंगवलेली तुम्हाला दिसून येतील. आज जर तुम्ही जर बघितला तर प्रत्येक दुकानाच्या पुढे डिजिटल बोर्ड लावलेले दिसून येतात आणि मग सोशल मीडियाचा तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो प्रत्येक फील्डमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. जसं मी तुम्हाला सांगत होतो की साधारणपणे प्रिंट मीडियामध्ये जेव्हा आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशनचा आपण बघतो की कॉर्पोरेट कम्युनिकेशन हे वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आता विकसित झालेली आहे. म्हणजेच एकंदरीत अचूकता असेल, तत्परता असेल, सेवेबद्दल माहिती देणं असेल, हा जो कल्चर आहे तो अधिक विकसित झालेला आहे. आणि मग एखाद्या सेवेबद्दल जेव्हा आपण माहिती देतो, एखाद्या प्रोडक्टबद्दल जेव्हा माहिती देतो मग ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला मार्केटिंग संवाद हे करावं लागतं. म्हणजेच कॉर्पोरेट संवादाच्या माध्यमातून पहिला घटक जो महत्त्वाचा आहे तो म्हणजे मार्केटिंग संवाद हे आपण करत असतो. त्यानंतर दुसरा जो घटक आहे ज्याला आपण संघटनात्मक संवाद म्हणतो, ऑर्गनायझेशन कम्युनिकेशन म्हणतो. म्हणजेच आपण जेव्हा कॉर्पोरेट संवाद साधत असतो ज्याला आपण उद्योग समूह संवाद म्हणतो, मग ते उद्योग समूह संवादाच्या माध्यमातून आपल्याला संघटनात्मक संवाद करावा लागतो. आता संघटनात्मक संवाद करत असताना साधारणपणे 2 घटक समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेट संवादामध्ये किंवा कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये 2 घटक महत्त्वाचे पडतात, ते म्हणजे अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. आता अंतर्गत घटक कोण असू शकतं? अंतर्गत घटक हा एखाद्या कंपनीमध्ये कंपनीच्या आतमध्ये जे निगडीत घटक आहेत, कंपनीशी निगडीत जे घटक आहेत, साधारणपणे आपण अंतर्गत घटक म्हटल्यानंतर तिथले कामगार असतील, त्यानंतर मग कामगारांची कुटुंबीय असतील, त्यानंतर मग साधारणपणे आपल्या कंपनीशी जे कच्चा माल पुरवणारे असतील, भागधारक असतील, हे सगळे अंतर्गत घटक झाले. आणि मग बाह्य घटक कुणाला म्हणतो आपण? साधारणपणे बाह्य घटक हे साधारणतः सरकार असेल, त्यानंतर माध्यमं असतील किंवा मग काही पुरवठादार असतील, विक्रेते असतील किंवा मग उपभोक्ते असतील. अशा पद्धतीनं आपण 2 कॅटेगरी करतो. म्हणजे अंतर्गत घटकासाठी संवाद साधतो आणि बहिर्गत घटकासाठी सुद्धा आपण संवाद साधत असतो. मग जेव्हा आपण संवाद साधतो, जसं आपण पहिला घटक बघितला की मार्केटिंग संवाद, मार्केटिंगमध्ये आपण साधारणतः प्रोडक्टबद्दल, सेवेबद्दल ही माहिती त्या संवादातून लोकांपर्यंत पोहोचवत असतो. आता संघटनात्मक संवादामध्ये काय करतो की संघटनात्मक संवादामध्ये आपल्या अंतर्गत घटकामध्ये, म्हणजे समजा एखादी कंपनी आहे, एखादी मीडिया इंडस्ट्री आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतो की आपल्यामध्ये एकत्रितपणा असावा, आपल्या अधिकारामध्ये एकवाक्यता असावी, आपल्या संस्थेचं उद्दिष्ट एक असावं, आपलं उद्दिष्ट एक असावं आणि मग एक ठराविक निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आपण एकत्रित आलेले असतो आणि मग आपल्यामध्ये एक संवाद साधावा लागतं आणि मग तो संवाद जो आहे तो संघटनात्मक संवाद म्हणून नावारूपास येतो. आणि मग संघटनात्मक संवादामध्ये आपण साधारणतः पाहिलं असेल की साधारणपणे आपण ग्रहशोभिका असेल, मासिका असेल, वार्षिक अंक असेल किंवा काही स्नेहसंमेलनाच्या वेळेस आपण एखादं रिपोर्ट जे आहे एखादी कंपनी काढत असते आणि मग त्या माध्यमातून जे अंतर्गत घटक आहेत त्यांना मग आपल्या कंपनीविषयी कळते की आपल्या कंपनीचे ब्रँचेस कुठे आहेत, त्यानंतर मग आपल्या कंपनीने किती विकास केलेला आहे, हे अंतर्गत घटकासाठी काही मासिकं काढत असतो. तसंच बाह्य घटकासाठी सुद्धा आपण साधारणपणे मासिकं असतील किंवा मग आपल्या
जे काही रिपोर्ट्स असतील ते सुद्धा आपण खुले करतो आणि मग लोकांपर्यंत ती माहिती पोचवत असतो. म्हणजे संघटनात्मक संवादातून, ज्याला आपण ऑर्गनायझेशन कम्युनिकेशन म्हणतो, ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये एकंदरीत ऑर्गनायझेशन आपलं काय काम करतं, कशा पद्धतीनं काम करतं, याच्या संदर्भामध्ये जे आपले अंतर्गत घटक आहेत, बाह्य घटक आहेत, यांना ती माहिती जी आहे ती पोचवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि तिसरा घटक जो आहे त्याला आपण व्यवस्थापनात्मक संवाद म्हणतो आणि ज्याला आपण मॅनेजमेंट कम्युनिकेशन म्हणतो. एकंदरीत मग व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आपल्याला, व्यवस्थापन हा सुद्धा एक पेपर जो होता तो सेकंड सेमिस्टरला होता आणि व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलेलं आहे की व्यवस्थापन आपण कशाला म्हणतो, की व्यवस्थापन म्हटल्यानंतर कमीत कमी खर्चामध्ये अधिकाधिक उत्पन्न मिळवणं, म्हणजेच आपण बोलीभाषेमध्ये आपण त्याला व्यवस्थापन म्हणतो. किंवा मग एक निर्धारित, म्हणजे आपण एक निर्धारित किंवा एक उद्दिष्ट आपण पूर्ण करण्यासाठी सामूहिकरित्या केलेलं प्रयत्न म्हणजे सुद्धा आपण त्याला व्यवस्थापन असं म्हणू शकतो. आणि मग हा व्यवस्थापनाचा जो संवाद आहे तो साधत असताना, कॉर्पोरेट संवाद करत असताना आपण व्यवस्थापनामध्ये आपल्या कशी एकसूत्रता आहे, एकवाक्यता आहे, हे लोकांपर्यंत, आपल्या अंतर्गत लोकांपर्यंत, जसे मी लोकांचे 2 भाग सांगितले, अंतर्गत लोक आणि बाह्य लोक, या दोघांशी संवाद साधत असताना आपण व्यवस्थापनात्मक संवाद जे आहे ते कॉर्पोरेट संवादातून साधत असतो. त्यानंतर मग कॉर्पोरेट संवादाचं आपण महत्त्व काय आहे, की कॉर्पोरेट जो संवाद आहे तो जागतिक अर्थव्यवस्था असेल याच्याशी निगडीत आहे. व्यवस्थापकांच्या वाढलेली भूमिका जी आहे त्याच्या संदर्भामध्ये आपण सांगू शकतो. संबंधित जे जनतेचे व्यावसायिक धोरण आहे ते सुद्धा बदलत आहेत, त्यामुळे आपल्याला कॉर्पोरेट कम्युनिकेशन करावं लागतं. त्यानंतर जे विखंडित जनमाध्यमे आहेत, म्हणजे ज्याला आपण साधारणपणे जे जनमाध्यम आहेत ते दिवसेंदिवस बदलत आहेत, त्यांच्यासोबतसुद्धा आपल्याला संवाद साधावा लागतो, म्हणून आपल्याला कॉर्पोरेट कम्युनिकेशन करावं लागतं. सातत्यपूर्ण परिवर्तन जे आहे ते प्रत्येक फील्डमध्ये होत आहे. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, त्या अनुषंगाने मग प्रत्येक फील्ड बदलत आहे, त्यासाठी आपल्याला कॉर्पोरेट कम्युनिकेशन करावं लागतं. आणि मग संवादासाठी जे माध्यमं आहेत ते सुद्धा आता अलीकडे वाढत आहेत, त्यासाठी आपण कॉर्पोरेट संवाद जो आहे तो करत असतो. म्हणजे एकंदरीत कॉर्पोरेट संवादाचं जर आपण महत्त्व लक्षात घेतलं तर साधारणपणे आपण मुद्द्यानुसार बघूयात. पहिला मुद्दा जो आहे की जागतिक अर्थव्यवस्था. आता कॉर्पोरेट संवाद आणि जागतिक अर्थव्यवस्था याचा काय संबंध आहे, की जेव्हा आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन करतो, म्हणजे मराठीमध्ये तुम्हाला सांगितले की कॉर्पोरेट कम्युनिकेशन म्हणजेच उद्योग समूह संवाद, किंवा मग साधारणपणे त्याला आपण म्हणतो काय की एकत्रित संवाद किंवा संयुक्त संवाद. मग साधारणपणे जागतिक अर्थव्यवस्था बदलली की मग तुमच्या कॉर्पोरेट संवादाची पण परिभाषा जी आहे, जो संवाद आहे तो सुद्धा बदलत असतो. म्हणून आपण कॉर्पोरेट संवाद हे प्रत्येक वेळी करत असतो. साधारणपणे आपण बाजारामधली जी चढ उतार आहे त्याचा परिणाम जो आहे तो एखाद्या मंडळावर, एखाद्या संस्थेवर, एखाद्या ऑर्गनायझेशनवर, एखाद्या इंडस्ट्रीवर पडत असते आणि मग त्या अर्थानं आपण लोकांशी संवाद साधत असतो. आणि मग जागतिक अर्थव्यवस्था बदलली की मग आपल्या कॉर्पोरेट संवादामध्ये सुद्धा बदल होतो. आणि मग जागतिक अर्थव्यवस्था बदलल्यानंतर मग आपली संवाद प्रणाली कशी बदलली हे लोकांना स्पष्टपणे सांगण्यासाठी सुद्धा आपल्याला संवाद करावा लागतं. त्यानंतर मग दुसरा घटक जो आहे तो महत्त्वाचा, म्हणजे कॉर्पोरेट संवादाचं दुसरं महत्त्व जे आहे ते म्हणजे व्यवस्थापकाची आता वाढलेली भूमिका. म्हणजे दिवसेंदिवस जो व्यवस्थापक आहे त्याचे महत्त्व वाढलेले आहेत. म्हणजे साधारणपणे तुम्ही कोणत्याही एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या इंडस्ट्रीचा जर विचार केला तर मग त्या जो मॅनेजर आहे, जो व्यवस्थापक आहे, त्याची भूमिका ही वाढलेली आहे. कारण बाजारपेठेमध्ये, प्रत्येक बाजारपेठेमध्ये एखाद्या इंडस्ट्रीला, एखाद्या कंपनीला असं वाटत असतं की साधारणपणे मार्केटमध्ये हे माझं नाव अग्रक्रमी किंवा माझं पहिल्यांदा नाव मार्केटमध्ये असावं. साधारणपणे हा जो अट्टाचा आहे, त्यासाठी मग जो व्यवस्थापक आहे त्या व्यवस्थापकाला जे मी तुम्हाला अंतर्गत घटक सांगितले, जे बाह्य घटक सांगितले, आणि मग त्यासाठी आपण वेगवेगळी साधने वापरतो. मग त्यामध्ये मुद्रित माध्यमे असतील, दृकश्राव्य साधने असतील किंवा मग पारंपरिक साधनं असतील, या आपण सगळ्याच साधनांचा वापर करत असतो. आणि मग ही साधनं जी आहेत त्या साधनांचा वापर जो आहे करून आपण व्यवस्थापकाला आपली भूमिका जी आहे ती नेहमी लोकांसमोर मांडावी लागते. बदलत्या परिस्थितीनुसार, लोकांच्या आवडीनुसार आणि लोकांच्या जनरेशननुसार. म्हणजे समजा एखादी कंपनी, समजा आपण उदाहरणार्थ असं बघितलं की एक वर्तमानपत्र आहे आणि मग त्या वर्तमानपत्राची भूमिका जी आहे ती मागच्या वर्षी जशी होती ती या वर्षी तशीच राहील असं सांगता येत नाही. मग ही जी व्यवस्थापकाची भूमिका जी आहे ती जनरेशननुसार, प्रसंगानुसार, आता तर कोविडचा सिच्युएशन आलेला आहे, एकंदरीत आपण ही जी वैश्विक महामारी आहे कोविडची, ते जर आपण लक्षात घेतलं तर मग एखाद्या संस्थेची, एखाद्या इंडस्ट्रीची, एखाद्या कंपनीची जी संवाद प्रणाली आहे ती ही बदलत असते. आणि मग ही बदललेली परिस्थिती जी आहे ती व्यवस्थापकाला
आपल्या श्रोत्यांसमोर जे लोक आहेत, अंतर्गत लोक आहेत, बहिर्गत लोक आहेत, यांना वारंवार आपल्या संवाद साधावा लागतो आणि मग त्यामुळे व्यवस्थापकाची ही भूमिका वाढलेली आहे. म्हणून एक व्यवस्थापक म्हणून आपल्याला जेव्हा कॉर्पोरेट संवाद करावा लागतो त्यावेळेस मग लोकांचा म्हणजेच अंतर्गत लोकांचा आणि बाह्य लोकांचा दोन्हीचा विचार करणं गरजेचं आहे. म्हणून कॉर्पोरेट कम्युनिकेशनला महत्त्व आहे किंवा कॉर्पोरेट संवाद हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. जसं पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना कॉर्पोरेट कम्युनिकेशन हा अभ्यासक्रम आपल्या अभ्यासक्रमामध्ये इन्क्लूड केल्यामुळे अनेक कॉर्पोरेट कल्चरमधली जी जॉबच्या ज्या संधी आहेत ते साधारणपणे आपल्या विद्यार्थ्यांना मिळू शकतात. आता तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजेच संबंधित जनतेचे व्यावसायिक धोरण. म्हणजे आता व्यावसायिक धोरणसुद्धा आपला हे बदललेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगवेगळ्या सिच्युएशननुसार व्यवसायाची जे धोरण आहेत ते बदलत आहेत आणि जनतेचा पण दृष्टिकोन हा साधारणपणे बदलत आहे. आता बघा तुम्ही आता कोविडच्या सिच्युएशनमध्ये आपण फेस करतोय सगळेजणच. म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आता ऑनलाईन टीचिंग लर्निंग ही पद्धत आता लोकांनी स्वीकारलेली आहे. एखाद्या इंडस्ट्रीने सुद्धा वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आता लोकांनी स्वीकारलेली आहे. म्हणजेच आपण साधारणतः जेव्हा कॉर्पोरेट संवाद करत असतो त्यावेळेस मग हे जे बदललेली परिस्थिती आहे ते लक्षात घेऊन आपली सेवा ही लोकांपर्यंत तत्परतेने देणं, त्याच्यामध्ये अचूकता ठेवणं, त्याच्यामध्ये पारदर्शकता ठेवणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आपल्याला काय करावं लागतं की जेव्हा आपण कॉर्पोरेट संवादाचं महत्त्व लक्षात घेतो त्यावेळेस मग जे संबंधित लोक आहेत, जसं मी तुम्हाला वारंवार सांगतोय की अंतर्गत लोक आणि बहिर्गत लोक या लोकांचाही दृष्टिकोन त्या व्यवसायाकडे कसा बदललेला आहे हे पण आपल्याला कॉर्पोरेट संवादातून सांगता येतं. म्हणून हे कॉर्पोरेट संवादाचं महत्त्व आहे. आता पुढचं महत्त्व जे आहे विखंडित जनमाध्यमे. आता विखंडित जनमाध्यमे म्हणजेच काय की साधारणपणे जे माध्यमं आहेत त्या माध्यमामध्ये सुद्धा मग काही माध्यमं जे आहेत म्हणजे तुम्ही वेळोवेळी प्रेस कॉन्फरन्स असेल, पत्रकार परिषद घेत असाल किंवा मग तुम्ही काही मेळावे घेत असाल, पत्रकारांच्या व्हिजिट तुम्ही ठेवत असाल आणि मग त्यातून काय होतं की तुमच्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट बनते हे पत्रकारांना माहिती असते. साधारणपणे त्याबद्दल तुम्ही कल्पना पण दिलेली असते. पण कधी काय होतं की जी सगळीच माध्यमे आहेत, मग त्याच्यामध्ये प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल किंवा मग आत्ता अलीकडं सोशल मीडिया जो आहे, यूट्यूब चॅनल जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये आपल्याला वाढत असलेला दिसून येतो. मग आता हे जे विखंडित जनमाध्यम आहे म्हणजे जो विखुरलेला आहे त्यांनासुद्धा तुम्हाला कॉर्पोरेट संवादातून तुमचे संबंध प्रस्थापित करायचे असतात. म्हणजे कधी काय होतं की पत्रकारांना त्या कंपनीच्या प्रोडक्टविषयी किंवा त्या सेवेबद्दल माहिती असतेच असं नाही. मग त्यावेळेस तुम्हाला काय करावं लागतं की ही जी जनमाध्यमं आहेत त्या माध्यमांना तुम्हाला वेळोवेळी माहिती द्यावी लागते आणि मग ती माहिती तुम्हाला कॉर्पोरेट संवादातून द्यावी लागते, वेगवेगळ्या प्लॅटफॉर्ममधून द्यावी लागते. आणि मग एखादा जनमाध्यम असं पण असू शकतं की बाबा ते तुमच्या कंपनीशी निगडीत असतील, तुमचे आणि त्यांचे संबंध हे चांगले असतील म्हणून ते तुम्हाला गृहीत धरत असतील. परंतु एखाद्या माध्यमाला तुमच्या कामाविषयी, तुमच्या सेवेविषयी, तुमच्या कंपनीविषयी माहिती नसते. त्यावेळेस मग अशा लोकांना तुम्हाला काय करावं लागतं की त्यांना माहिती पोहोचवण्यासाठी तुम्हाला कॉर्पोरेट संवाद हे महत्त्वाचं ठरतं. म्हणून मग तुम्ही जेव्हा कॉर्पोरेट संवाद साधत असता तेव्हा माध्यम संबंध प्रस्थापित करणं हे पण खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढचं एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे सातत्यपूर्ण परिवर्तन होत आहे. आणि मग हे सातत्यपूर्ण परिवर्तन जो होत आहे त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला कॉर्पोरेट संवादाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे साधारणतः बघा की आपण एखादी वस्तू घ्यायची असेल तर आपण साधारणपणे एखाद्या मॉलमध्ये जात होतो, एखाद्या शॉपमध्ये जात होतो. परंतु आता वैश्विक महामारीमुळे तुम्हाला लक्षात आलं असेल की एखादं कंपनी जी आहे ती लोकांची गरज किंवा त्यांची तत्परता असेल किंवा त्यांची नीड जी आहे ती ओळखून एखादी कंपनी आपल्या दारापर्यंत येते. म्हणजेच काय आहे की त्या कंपनीचा कॉर्पोरेट कम्युनिकेशन जो आहे, कॉर्पोरेट संवाद जो आहे तो ग्राहकापर्यंत, थेट ग्राहकापर्यंत आता वाढलेला दिसून येतो. म्हणजेच कंपनीनी सुद्धा किंवा एखाद्या इंडस्ट्रीनी सुद्धा आपलं जे कॉर्पोरेट म्हणजे संवाद प्रणाली जी आहे ती बदललेली आहे. म्हणजेच आधी आपण कंपनीकडे जात होतो एखादी वस्तू विकत घ्यायला, परंतु आता अलीकडं एखादी कंपनी आपल्या ग्राहकापर्यंत येते आहे. म्हणजेच हा जो प्रवास आहे तो आपल्याला लक्षात येतो की साधारणपणे कॉर्पोरेट संवाद जो आहे तो दिवसेंदिवस बदलत आहे आणि मग त्याच्यामध्ये सातत्यपूर्ण परिवर्तन होत आहेत. मी एक आत्ता उदाहरण तुम्हाला साधारणपणे दिलं ते म्हणजेच कोविड-19चं. म्हणजे त्यामुळे कॉर्पोरेट संवाद जे आहेत ते प्रत्येक बदललेले आपल्याला दिसून येतात. आणि मग म्हणजे सगळ्यात शेवटचा जो घटक आहे तो म्हणजेच संवादासाठी जे माध्यमं आहेत
ते दिवसेंदिवस वाढत आहेत आणि मग संवादाची माध्यमे दिवसेंदिवस वाढल्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही एक कॉर्पोरेट संवाद साधत असता त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक माध्यमाची तोंड ओळख असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रिंट मीडियासाठी आपल्याला कशा पद्धतीनं संवाद साधता येईल, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून आपल्याला संवाद कसा साधता येईल, सोशल मीडियातून आपल्याला संवाद कसा साधता येईल, हा जो दृष्टिकोन आहे तो तुम्हाला एक गुड कम्युनिकेटर म्हणून किंवा तुम्ही कंपनीचे मॅनेजर म्हणून किंवा तुम्ही त्या कंपनीचे CEO म्हणून तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं. त्यानंतर आपण मुद्दा पुढचा पाहणार आहोत तो म्हणजे साधारणपणे कॉर्पोरेट संवादाची उद्दिष्टे काय असू शकतात. म्हणजे एकंदरीत आपण कॉर्पोरेट संवाद साधतो का बरं साधतो, तर मग पहिलं उद्दिष्ट आहे म्हणजे कॉर्पोरेट ओळख निर्माण करण्यासाठी. साधारणतः कॉर्पोरेट संवादातून तुम्ही एक कॉर्पोरेट ओळख निर्माण करत असता आणि मग त्या ओळख तुम्ही जर निर्माण केलात तर तुमची जी सेवा असेल, तुमचा एखादा प्रोडक्ट असेल ते लोक लगेचच स्वीकारतात. पण ते स्वीकारण्या अगोदर तुमचं मार्केटमध्ये म्हणजे ज्याला आपण बाजारपेठ म्हणतो, बाजारपेठेमध्ये तुमची ओळख निर्माण करणं खूप गरजेचं आहे. आणि पहिला उद्देश तोच आहे की कॉर्पोरेट ओळख निर्माण करण्यासाठी तुम्ही कॉर्पोरेट कम्युनिकेशन किंवा समूह संवाद ज्याला म्हणतो किंवा उद्योग समूह संवाद ज्याला म्हणतो तो तुम्ही साधत असता. दुसरा महत्त्वाचा उद्दिष्ट जे आहे ते म्हणजे प्रतिमा निर्माण करणे. आता ओळख आणि प्रतिमा याच्यामध्ये थोडंसं फरक आहे. आता ओळख म्हटल्यानंतर बघा, एखाद्या मित्राची तुम्हाला ओळख असते आणि एखाद्या मित्राची तुम्हाला प्रतिमा लक्षात येते. म्हणजेच साधारणपणे ओळख म्हणजे काय, ओळख म्हणजे तुमच्या एखाद्या मित्राचं नाव असेल ती झाली ओळख, परंतु त्या मित्राचं स्वभाव वैशिष्ट्य किंवा त्याचा दृष्टिकोन तो चांगला आहे का वाईट आहे हे म्हणजे त्याची प्रतिमा. तसंच कॉर्पोरेट संवादामध्ये सुद्धा तुम्हाला कंपनीची प्रतिमा निर्माण करावी लागते. फक्त तुम्ही एखादी ओळख निर्माण केली म्हणजे तुमच्या एखादा प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टला तुम्ही चांगलं रॅपर निवडलात, कलर निवडलात, त्यामध्ये कंटेंट काय आहे सांगितलात, ती ओळख झाली. एखादा लोगो त्याच्यामध्ये लावून दिलात तर त्यात म्हणजे तुमच्या प्रोडक्टची ती ओळख झाली, प्रतिमा नाही. जेव्हा ओळखीतून ही साधारणपणे प्रतिमा निर्माण होत असते. आज बाजारपेठेमध्ये तुमच्या वस्तूची सेवेची ओळख निर्माण झाली आणि दुसऱ्या दिवशी प्रतिमा निर्माण झाली असं होत नाही. म्हणजे साधारणपणे जेव्हा तुम्ही ओळख निर्माण करता मग ग्राहकांमध्ये त्याविषयी विश्वासार्हता, गुणवत्ता ही पटवून द्यावी लागते आणि त्या गुणवत्तेमध्ये तुम्हाला सातत्य ठेवावं लागतं आणि मग ती सातत्य ठेवल्यामुळे काय होतं की त्या ओळखीचं रूपांतर हे प्रतिमेमध्ये. म्हणजे साधारणपणे कॉर्पोरेट संवाद साधत असताना आपल्याला ओळख निर्माण करणं, प्रतिमा निर्माण करणं ही मुख्य 2 उद्दिष्टे आहेत. त्याच्यानंतर मग संवादाची व्यूहरचना पण आखणे हे पण कॉर्पोरेट संवादाची उद्दिष्ट म्हणता येईल. आता कॉर्पोरेट संवाद करत असताना तुम्हाला संवादाची व्यूहरचना करणे म्हणजे काय, म्हणजे साधारणपणे तुम्ही समजा एखादं सेवा लोकांना देत असाल, एखादं प्रोडक्ट तुम्ही लोकांना देत असाल तर मग तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे आणि मग कॉर्पोरेट कम्युनिकेशन करत असताना तुमचा जो लक्षित गट आहे त्याला अनुसरून तुम्ही एखादं माध्यम वापरता. म्हणजे समजा तुम्ही लहान मुलांसाठी एक चॉकलेट बनवलेलं आहे तर तुमचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे तर लहान मुलं आहेत. मग त्या लहान मुलांना तुम्हाला कन्व्हिन्स करायचं आहे आणि कॉर्पोरेट संवादामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन करायचं आहे त्या लहान मुलांसाठी. मग लहान मुलं काय करतात, लहान मुलं कोणतं माध्यम वापरतात, लहान मुले स्मार्टफोन वापरतात का, जास्त TV पाहतात का, सोशल मीडिया वापरतात का, तर नाही. लहान मुलं हे साधारणपणे TV पाहत असतात. मग त्या TVच्या जाहिरातीतून तुम्हाला तुमच्या सेवेची किंवा प्रोडक्टची माहिती ही त्यांच्यापर्यंत पोहोचवावी लागते. म्हणजेच अलीकडं काय झालेलं आहे की तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे म्हणजे तुमचा जो लक्षित गट आहे त्याला तुमचा कन्व्हिन्स करायचा आहे तुमच्या सेवेबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला कन्व्हिन्स करत असताना तो जो टार्गेट ऑडियन्स आहे कोणतं माध्यम वापरतो आणि मग तो माध्यम तुम्ही कॉर्पोरेट संवादासाठी वापरणं खूप महत्त्वाचं आहे. कधीकधी काय होतं की तुमचा जो वर्ग आहे, तुमचा जो लक्षित गट आहे तो आहे समजा ग्रामीण भागातला आणि मग तुमच्या जाहिराती जात आहेत यूट्यूब चॅनलवरून आणि सोशल मीडियामधून. म्हणजेच तुमच्या टार्गेटपर्यंत किंवा तुम्ही जे प्रोडक्ट लॉन्च केलेलं आहे, तुम्ही जे सेवा लोकांना देणार आहात त्याच्यापर्यंत तुमची माहिती ही पोहोचत नाही, कारण तो जो लक्षित गट आहे तो माध्यम वापरतच नाही आहे. मग तुम्हाला त्यावेळेस काय करावं लागतं की ग्रामीण भागातल्या लोकांना तुम्हाला कन्व्हिन्स करायचं असेल तर मग तुम्ही वर्तमानपत्र हे माध्यम निवडावं लागेल किंवा रेडिओ हे माध्यम निवडावं लागेल. मग अशा वेळेस कॉर्पोरेट संवाद साधत असताना जो आपला लक्षित गट आहे, जो प्रोडक्ट किंवा जी सेवा तुम्ही लोकांना देणार आहात आणि ज्या लोकांना ती माहिती तुम्हाला पुरवायची आहे आणि मग ते लोक कोणतं माध्यम वापरतात हे तुम्ही विचार करून मग तुमची संवादाची व्यूहरचना ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो ते आखणं खूप गरजेचं आहे. आणि मग हे एक त्याचं उद्दिष्ट आपण म्हणता येईल की कॉर्पोरेट संवादामध्ये पहिलं उद्दिष्ट आपण असं म्हणू शकतो की ओळख निर्माण करण्यासाठी आपण कॉर्पोरेट संवाद
करतो. त्यानंतर मग प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपण कार्पोरेट संवाद करतो. संवादाची व्यूहरचना आखण्यासाठी आपण कार्पोरेट कम्युनिकेशन किंवा कार्पोरेट संवाद, समूह संवाद करत असतो. आता पुढचं जे आहे साधारणपणे नियंत्रित आणि अनियंत्रित मीडिया समवेत समन्वय ठेवणं. मग आपण नियंत्रित आणि अनियंत्रित मीडिया असं का म्हणतो, आणि मग नियंत्रित आणि अनियंत्रित माध्यमांसमवेत समन्वय साधणे हे सुद्धा एक उद्दिष्ट असू शकतं. कधी कधी काय होतं की साधारणपणे तुम्ही जे ते नियंत्रित माध्यमं आहेत, नियंत्रित माध्यमं म्हणजे ज्या माध्यमाशी तुमचा परिचय आहे आणि तुमच्या सेवेबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल त्या माध्यमांना माहिती आहे, आणि मग एखादी दुर्दैवी घटना घडली समजा, तर मग त्याच्याविषयी जे नियंत्रित माध्यमं आहेत, जे तुम्हाला ओळखणारे माध्यमं आहेत, ते कदाचित तुमच्याविषयी पॉझिटिव्ह लिहितील. परंतु जे अनियंत्रित आहेत, म्हणजे ज्या सेवेबद्दल, ज्या प्रोडक्टबद्दल एखाद्या माध्यमाला माहीत नाही आहे, आणि मग ते लोकांच्या अफवेवरून एखादी बातमी निगेटिव्ह देऊ शकतात. म्हणजेच अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं की जे नियंत्रित माध्यमं आहेत, जे अनियंत्रित माध्यमं आहेत, यांच्या समवेत तुमचे संबंध हे चांगले प्रस्थापित करावे लागतात. म्हणजेच कार्पोरेट कम्युनिकेशन करत असताना तुम्हाला सगळेच माध्यम, म्हणजे जे तुमच्या नियंत्रणामध्ये आहेत त्यांच्याशी तुमचे संबंध चांगले असावे लागतात. जे तुमच्या नियंत्रणाखाली नाही आहेत त्यांच्याशी सुद्धा तुम्हाला चांगले संबंध प्रस्थापित करावे लागतात, जेणेकरून तुमचा जो कार्पोरेट संवाद आहे, म्हणजे तुम्हाला उद्योग समूह संवाद करत असताना, समूह संवाद करत असताना, एकत्रित संवाद करत असताना तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचू शकता. यासाठी तुम्हाला नियंत्रित आणि अनियंत्रित माध्यमासमवेत समन्वय ठेवणं गरजेचं आहे. हे सुद्धा एक कार्पोरेट संवादाचा उद्दिष्ट असू शकतं. त्यानंतर पुढचा जो उद्दिष्ट आहे तो म्हणजेच अंतर्गत व बाह्य घटकांना सेवा पुरवणे. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण कार्पोरेट संवादाचा विचार करतो, मग कार्पोरेट संवादाचा विचार केल्यामुळे आपल्याला दोन घटक स्पष्टपणे दिसतात, एक अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. आणि मग या घटकांना आपण काय सेवा देतो हे लोकांना सांगणं, म्हणजे समजा तुम्ही एखादी कंपनीचे मालक आहात आणि मग तुम्ही एखादी कंपनी चालवताय. मग तुमच्या कंपनीमध्ये कोणतं प्रोडक्ट तुम्ही देताय, कशा पद्धतीने देताय, त्याची गुणवत्ता काय आहे, एकंदरीत तुमचे कंपनीचे ब्रांचेस किती आहेत, तुमची कंपनी बाजारपेठेमध्ये त्याची प्रतिमा काय आहे, लोकांच्या त्याबद्दल प्रतिक्रिया काय आहेत, हे अंतर्गत घटकांना माहिती देणं. किंवा जे बहिर्गत आहेत, म्हणजे भागधारक असतील, सरकार असतील, ओपिनियन लीडर्स असतील, किंवा प्रत्यक्ष उपभोक्ते असतील, यांनासुद्धा तुमच्या सेवेबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल माहिती देणं हे सुद्धा तुमचं उद्दिष्ट असू शकतं. त्यानंतर पुढचं आहे माहितीचं विश्लेषण आणि प्रसारण. म्हणजे कार्पोरेट संवादातून तुम्हाला काय करायचं आहे की साधारणपणे तुमच्या सेवेबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल माहितीचं विश्लेषण करायचं आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे. जोपर्यंत तुम्ही लोकांपर्यंत तुमची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत नाही, तोपर्यंत लोकांमध्ये एक विश्वासार्हता जी आहे ती निर्माण होत नाही. म्हणजे साधारणपणे आता जसं म्हणतो आपण माहितीचं युग आहे, सगळे माध्यमं, तंत्रज्ञान हे विकसित झालेले आहेत, तेव्हा मग तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती ही आपल्या लोकांना, म्हणजे बाह्य घटक असतील, अंतर्गत घटक असतील, यांना द्यावं लागतं. आणि मग हे देत असताना तुम्हाला माहितीचं विश्लेषण आणि प्रसारण करणं हे सुद्धा तुमच्या कार्पोरेट संवादाचं उद्दिष्ट असू शकतं. त्याच्या पुढचं आपण उद्दिष्ट जे आहे ते साधारणपणे जे भागधारकांचं हित जे आहे ते जपावं लागतं आणि मग त्यांचं अनुकूल मत पण टिकवावं लागतं. म्हणजे साधारणपणे जेव्हा तुम्ही कार्पोरेट संवाद साधत असता, तसं तुम्ही जसं बाह्य घटक आणि अंतर्गत घटक यांचे पण तुम्ही मन जपता, तसंच तुम्हाला काय करावं लागतं की जे भागधारक आहेत त्यांचंसुद्धा मन तुम्हाला जपावं लागतं. आणि मग त्यांचं जे अनुकूल मत आहे तुमच्या सेवेबद्दल असेल किंवा तुमच्या प्रोडक्टबद्दल असेल, त्यावेळेस म्हणजे वेळोवेळी तुम्ही भागधारकांना माहिती सांगणं. म्हणजे साधारणपणे आपली कंपनी इतकी विकसित आहे, आपल्या कंपनीने इतकं प्रगती केलेली आहे, आपल्या कंपनीने एक नवीन ही योजना आणलेली आहे, अशा ज्या माहिती आहेत, किंवा साधारणपणे जे तुम्ही कंपनीमध्ये एखादं नवीन उपक्रम सुरू करणार आहात, ही सुद्धा माहिती भागधारकांना देणं. आणि वेळोवेळी भागधारकांना जे काही तुम्ही कंपनीमध्ये निर्णय घेता त्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा त्यांना सहभागी करून घेणं. आणि मग त्यासाठी तुम्हाला कार्पोरेट संवाद हा घटक महत्त्वाचा आहे. म्हणजे साधारणपणे तुम्ही संवादाच्या माध्यमातूनच जे तुमचे भागधारक आहेत त्यांना वेळोवेळी माहिती देऊ शकता. त्यांचं मत जे आहे तुम्ही ते कार्यातून आणि संवादातून परिवर्तन करू शकता. म्हणून भागधारकांचं हित जपणे आणि मग त्यांचं अनुकूल मत टिकवणे हे सुद्धा एक तुमचं कार्पोरेट संवादाचा उद्दिष्ट असू शकतं. त्याच्यानंतर पुढचं जे उद्दिष्ट आहे ते साधारणपणे आपल्या जनतेला माहिती देणे, योजना, कार्यक्रम आणि भवितव्य. म्हणजे साधारणपणे जे तुमचे अंतर्गत घटक आहेत, जे बाह्य घटक आहेत, त्यातील जे लोक आहेत त्यांना तुम्ही वेळोवेळी काय नियोजन करता, तुमची योजना नेमकी काय आहे. साधारणपणे आपण नियोजन म्हटलं की आपण नियोजनाचे 3 टप्पे बघितलेले आहेत. अल्प कालावधीसाठी नियोजन,
मध्यम कालावधीसाठी नियोजन आणि मग कालावधीसाठी नियोजन. साधारणपणे तुमच्या कंपनीचं काय नियोजन आहे, तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवता, भविष्यामध्ये तुम्ही काय करणार आहात, मग ते कर्मचाऱ्यांच्या संदर्भात असेल, तुमची जी वस्तू वापरणारे उपभोक्ते आहेत त्यांच्या संदर्भात असेल, किंवा एकंदरीत तुमची ज्याला आता आपण म्हणू शकतो की कस्टमर कन्झ्युमर स्ट्रॅटेजी जी आहे ती भविष्यात काय असणार आहे, किंवा तुमची कंपनी भविष्यामध्ये कशा पद्धतीनं सेवा पुरवेल याची जी माहिती आहे ही जनतेला देणं हे सुद्धा तुमचं म्हणजे साधारणपणे कॉर्पोरेट संवादाचं उद्दिष्ट ठरू शकतं असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर मग पुढचं जे उद्दिष्ट आहे ते म्हणजेच सामुदायिक सामंजस्य वाढवणे. म्हणजे साधारणपणे सामुदायिक सामंजस्य वाढवणे म्हणजे काय की कॉर्पोरेट संवादातून तुम्ही अप्रत्यक्षपणे किंवा प्रत्यक्षपणे तुम्ही एका कम्युनिटीशी म्हणजे सामाजिक उत्तरदायित्व स्वीकारणं हे पण गरजेची गोष्ट आहे. आणि मग सामुदायिक सामंजस्य वाढवणे म्हणजे काय की तुमची सामाजिक उत्तरदायित्व जे आहे ते वाढवणं, एक सामाजिक जबाबदारी म्हणून तुम्ही काम करणं किंवा लक्षात घेणं. म्हणजे फक्त तुम्ही फायद्यासाठी म्हणजे तुमची कंपनी जी आहे ती फायद्यासाठी काम करतेच, परंतु त्याचबरोबर लोकांच्या विकासासाठी सुद्धा प्रयत्न करते. जसं आपल्याला माहिती आहे कॉर्पोरेट संवादामध्ये CSR ज्याला आपण कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणतो, हा एक प्रकार जो आहे तो शासनाने निर्बंध घातलेला आहे आणि मग ते प्रत्येक कंपनीला इंडस्ट्रीला करावं लागतं. आणि मग त्यातून तुम्ही सामुदायिक सामंजस्य वाढवणं हे पण गरजेचं आहे आणि हे पण एक उद्दिष्ट जे आहे साधारणपणे कॉर्पोरेट संवादाचं उद्दिष्ट असू शकतं. जेव्हा आपण उद्दिष्टांचा विचार करतो त्यावेळेस म्हणजे साधारणपणे तुमचं अंतर्गत सामंजस्य असेल, बहिर्गत सामंजस्य असेल, या गोष्टी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतात. आणि मग शेवटचं जे उद्दिष्ट आहे साधारणपणे स्पर्धेमध्ये टिकून राहणे, यासाठी पण तुम्हाला संवादाची गरज भासते. म्हणजे तुमचं कॉर्पोरेट संवादाचं महत्त्वाचं आणखीन एक उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल की स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रतिष्ठा टिकवून ठेवावी लागते. मग स्पर्धेमध्ये प्रतिष्ठा टिकवून ठेवणं म्हणजे काय करणं की साधारणपणे बाजारपेठेचं जे अवस्था आहे, बाजारपेठेमध्ये तंत्रज्ञान बदलत आहे, लोकांची मानसिकता बदलत आहे, लोकांचा इंटरेस्ट बदलत आहे आणि मग डिमांड पण बदलत आहे. मग त्यानुसार आपल्याला आपल्या सेवेबद्दल, आपल्या प्रोडक्टबद्दल लोकांच्या मनामध्ये प्रतिष्ठा निर्माण करणे, गुणवत्ता वाढवणे आणि मग लोकांचं मत परिवर्तन करणे. मग ते मे बी जाहिरातीच्या माध्यमातून असेल किंवा मग तुमच्या प्रोडक्टमधल्या कंटेंटमधून असेल किंवा तुमच्या विश्वासार्हतेतून असेल, ते मत बदलणं हे पण गरजेचं आहे. म्हणजे साधारणपणे आपल्या मार्केटमध्ये किंवा स्पर्धेमध्ये तुमच्या सेवेची किंवा तुमच्या प्रोडक्टची प्रतिष्ठा टिकवून ठेवणं हे सुद्धा कॉर्पोरेट संवादाचं उद्दिष्ट आपल्याला म्हणता येईल. साधारणपणे जेव्हा आपण कॉर्पोरेट संवाद साधत असतो या सगळ्या उद्दिष्टांचा विचार करून साधारणपणे आपण कॉर्पोरेट संवाद साधत असतो. कॉर्पोरेट संवाद करणं म्हणजेच काय करणं, कॉर्पोरेट संवादातून आपल्या कंपनीची ओळख निर्माण करणं, प्रतिमा निर्माण करणं, संवादाची व्यूहरचना करणं, जे नियंत्रित आहेत अनियंत्रित माध्यम आहेत त्यांच्याशी समन्वय साधणं, माहितीचं विश्लेषण करणं, जनतेला माहिती देणं, स्पर्धेमध्ये प्रतिष्ठा टिकवून ठेवणं, ही साधारणपणे आपल्याला कॉर्पोरेट संवादाची उद्दिष्टे म्हणता येईल. मग आता दुसरा मुद्दा आपण चर्चेला घेऊयात की साधारणपणे ही उद्दिष्ट आपल्याला लक्षात आली की बाबा नेमका आपण कॉर्पोरेट संवाद कशासाठी करतो हे आपल्याला लक्षात आलं. आता कॉर्पोरेट संवादाचं उद्दिष्ट आपल्याला लक्षात आलं, मग पुढं काय? कॉर्पोरेट संवाद साधत असताना साधारणपणे आपण वेगवेगळी साधने वापरतो. मग त्याच्यामध्ये आपण मुद्रित साधने वापरतो, मौखिक साधने वापरतो, दृकश्राव्य साधने वापरतो, मल्टीमीडिया वापरतो, इलेक्ट्रॉनिक साधने वापरतो, पारंपरिक साधने वापरतो. आता मग मुद्रित साधनामध्ये आपण दैनिक असतील, मासिकं असतील, होर्डिंग्ज असतील, पोस्टर्स असतील, पॅम्पलेट असतील, हे आपण साधारणपणे वापरतो. आता मौखिक साधनं म्हटल्यानंतर मग आपण व्याख्यानमाला असेल, परिचर्चा असेल, संवाद असेल किंवा मग व्याख्यानं असतील इत्यादींचा आपण साधारणपणे वापर करतो. आता दृकश्राव्य साधने आणि मग मल्टीमीडिया साधने, आता तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे एखाद्या कंपनीमध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप्स असतील, ईमेल असतील, साधारणपणे मल्टीमीडिया जी आहे, मग फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, ट्विटर असेल, आपल्या कंपनीची वेबसाईट असेल, साधारण त्यातून सुद्धा आपण काय करत असतो की जी अंतर्गत जनता आहे, बहिर्गत जनता आहे, याच्याशी आपण संवाद साधत असतो. हे पण एक महत्त्वाचं माध्यम जे आहे ते आपण म्हणू शकतो. मग इलेक्ट्रॉनिक साधनामध्ये आपण रेडिओ म्हणू शकतो, टेलिव्हिजन म्हणू शकतो किंवा सोशल मीडियाचा वापर आपण करून आपण संवाद जे आहे ते साधू शकतो. साधारणपणे जेव्हा आपण कॉर्पोरेट संवाद साधत असतो तर इतक्या साधनांचा आपण वापर करत असतो. आता शेवटचा एक मुद्दा जो आहे की आता अलीकडं इतकं मल्टीमीडिया वापरत असताना, इलेक्ट्रॉनिक मीडिया वापरत असताना तुम्ही पारंपरिक साधनांचा पण उल्लेख केलात. मग पारंपरिक साधनं आपण कधी वापरतो? साधारणपणे बघा, पारंपरिक साधनं जरी आता अस्तित्वात नसली तरी आपण साधारणपणे पारंपरिक साधने जे आहेत ते थोड्या प्रमाणामध्ये वापरतो. समजा एखादी इंडस्ट्री वर्धापन दिन साजरा करते त्यावेळेस मग आपण
एकंदरीत मग आपली जी भारतीय संस्कृती आहे ते टिकवण्यासाठी मग आपण पारंपरिक वेशभूषा दिन असेल किंवा काही पारंपरिक गाण्यांचा कार्यक्रम असेल, म्हणजे जेणेकरून आपण एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सुद्धा जी साधनं आहेत ते जास्तीत जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे साधारणपणे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की जेव्हा आपण कॉर्पोरेट संवाद साधत असतो त्यावेळेस आपण मुद्रित माध्यम, मौखिक माध्यम, इलेक्ट्रॉनिक माध्यम, पारंपरिक माध्यम या सगळ्यांचा आपण साधारणपणे विचार करत असतो आणि वापरत असतो. आता महत्त्वाचा घटक म्हणजे कॉर्पोरेट संवादामध्ये किंवा एकंदरीत कॉर्पोरेट जगामध्ये आपण 2 घटक बघितलेले आहेत, ते म्हणजे अंतर्गत घटक आणि बाह्य घटक. आता साधारणपणे आता अंतर्गत जी जनता आहे, जे मगापासून तुम्हाला म्हणतोय की बाबा कॉर्पोरेट संवाद साधत असताना आपल्याला अंतर्गत जनता माहीत असणं आणि बहिर्गत जनता माहीत असणं गरजेचं आहे. मग आता आपण थोडंसं विचार करूयात की आता अंतर्गत जनता आपली कोणती आहे. मग अंतर्गत जनतेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष कार्य करणारी कर्मचारी असू शकतात, कर्मचाऱ्यांची कुटुंबीय असू शकतं, कर्मचारी संघटना असू शकतं, नियुक्तिक अधिकारी वर्ग असू शकतं, प्रशिक्षण देणारे अधिकारी असतात, कार्यकारी मंडळ असतं, भागधारक असतात किंवा संचालक असतात. मग हे झाले आपले साधारणपणे अंतर्गत जनता. म्हणजे हे अंतर्गत जनतेसाठी सुद्धा म्हणजे याच्यामध्ये समन्वय असावं, नियंत्रण असावं, एकवाक्यता असावी आपल्या संवादामध्ये, त्यासाठी सुद्धा आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन साधारणपणे हे करत असतो. आता मग बाह्य जनता बघूया. आता नेमकी बाह्य जनता कोण आहे? बाह्य जनतेमध्ये आपण साधारणतः ग्राहक असतील, भागधारक असतील, जनमत नायक ज्याला आपण ओपिनियन लीडर म्हणतो, म्हणजे एखादी कंपनी असेल त्या कंपनीच्या आजूबाजूला काही स्थानिक मंडळं असतात, काही नगरसेवक असू शकतं, आमदार, खासदार ज्याला आपण प्रतिष्ठित व्यक्ती म्हणू शकतो, किंवा जे मत परिवर्तन करणारा व्यक्ती आपण त्याला असं म्हणू शकतो, ज्याला आपण जनमत नायक म्हणतो, किंवा माध्यम संबंध असेल, समाज असेल, सरकार असेल, किंवा मग आर्थिक सहाय्य करणारे काही घटक असतील, किंवा मग जसं मी आत्ता म्हटलं की नागरिकृत काही संघटना असतील. हे बाह्य जनतेमध्ये. म्हणजे जेव्हा आपण कॉर्पोरेट कम्युनिकेशन करत असतो त्यावेळेस अंतर्गत घटक आणि बाह्य घटक म्हणजे अंतर्गत जनता आणि बाह्य जनता या दोन्ही लोकांशी, जनतेशी आपण साधारणपणे संवाद साधत असतो. त्यानंतर मग आपण अंतर्गत आणि बाह्य जे आपली जनता आहे त्याच्याशी संवाद साधत असताना मग आपण अंतर्गत घटक जो आहे आपला त्याच्याशी संवाद साधत असताना कोणते माध्यम वापरतो स्पेसिफिक ते सुद्धा माहीत असणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण अंतर्गत घटका समवेत संवाद साधत असतो त्यावेळेस एकंदरीत मग ग्रहपत्रक असेल, बुलेटिन असेल, विशेष प्रकाशनं असतील, काही मेळावे आपण आयोजित करत असतो, काही स्नेहसंमेलन आपण घेत असतो, चर्चा करत असतो, चर्चा वेगवेगळ्या विषयावर करत असतो, काही कार्यशाळा घेत असतो. म्हणजे आपले कर्मचारी जे आहेत त्यांनी कोणत्या नवीन आपण एखादी टेक्नॉलॉजी वापरली असेल तर मग त्याचं प्रशिक्षण असेल, त्याचा कार्यशाळा असेल, या माध्यमातून सुद्धा आपण अंतर्गत संवाद साधत असतो. मग आता साधारणपणे परिसंवाद असेल किंवा मग पारितोषिक वितरण कार्यक्रम असेल, विविध कार्यक्रमाचं आयोजन असेल, वर्धापन दिन असेल, किंवा मग कर्मचाऱ्यांच्या काही सोसायटी असतील, काही सूचना पेटी असतील, नोंद पुस्तिका असेल, नोंदवही असेल, सोशल मीडिया असेल किंवा सामाजिक उपक्रम असेल, ह्या सगळ्यांमार्फत म्हणजे हे जे साधनं आहेत या साधनातून सुद्धा आपण साधारणपणे अंतर्गत जनता जी आहे त्याच्याशी आपण संवाद साधू शकतो. त्यानंतर मग बाह्य जनतेशी आपण कोणत्या साधनातून किंवा कोणत्या साधनाचा वापर करतो की बाबा जिथं आपल्याला बाह्य संवाद करायचा आहे, बाह्य जनतेशी संवाद करायचा आहे, त्यावेळेस मग आपण साधारणपणे जसं आपण साधने बघितलं होतं त्यामध्ये वृत्तपत्रे असतील, दूरचित्रवाणी असेल, नभोवाणी असेल, इंटरनेट असेल, संकेतस्थळ असेल, माहितीपट असेल, डॉक्युमेंटरी असेल, होर्डिंग असेल, पोस्टर असेल, बॅनर असेल, असे अनेक साधनं जी आहेत ते वापरत असतो. आणि मग त्या माध्यमातून साधारणपणे आपण आपली ओळख असेल, आपली प्रतिमा असेल ते साधारणपणे निर्माण करत असतो. आणि मग अशा पद्धतीनं आपण बाह्य जनतेशी आपण साधारणपणे संवाद साधत असतो. आता मग कॉर्पोरेट कम्युनिकेशनमध्ये आणखीन एक महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. म्हणजे आपत्ती व्यवस्थापनामध्ये सुद्धा म्हणजे आपण साधारणपणे जेव्हा आपण कॉर्पोरेट संवाद साधत असतो तो फक्त अंतर्गत घटक आणि बाह्य घटक जे आहेत फक्त कंपनीच्या संदर्भामध्ये फायदा मिळवण्यासाठी, लोकांचं मत मिळवण्यासाठी किंवा लोकांची विश्वासार्हता मिळवण्यासाठीच संवाद करतो असं नाही. जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये आपत्ती निर्माण होते मग त्या आपत्तीच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला एक कॉर्पोरेट कम्युनिकेशन करावं लागतं. मग तुम्हाला आपत्ती ही माहिती आहे साधारणपणे आपत्तीचे 2 प्रकार पडतात, एक नैसर्गिक आपत्ती आणि एक मानवनिर्मित आपत्ती. नैसर्गिक आपत्तीमध्ये आपण म्हणू शकतो की साधारणपणे पूर असेल, भूकंप असेल, हे नैसर्गिक आपत्ती आहे. आणि मग मानवनिर्मितमध्ये समजा एखाद्या कंपनीमध्ये कुठल्या तरी खोडचळ कामगारांनी आग लावली असेल, संप असेल, हे साधारणपणे मानवनिर्मित आपल्याला साधारणपणे आपत्ती जी आहे
ती आपण म्हणू शकतो. आणि मग हे जे 2 आपत्ती आहेत, नैसर्गिक असेल किंवा मग मानवनिर्मित असेल, त्याच्यामध्ये आपल्याला कॉर्पोरेट कम्युनिकेशन करणं किंवा मग कॉर्पोरेट संवादाच्या माध्यमातून लोकांना विश्वास देणं हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि मग कॉर्पोरेट संवादातून जेणेकरून आपल्याला आपल्या कंपनीची प्रतिष्ठा किंवा मग जी लोकप्रियता आहे ती कमी करता येत नाही. मग त्यासाठी मग कॉर्पोरेट जो संवादक आहे, जो कम्युनिकेटर आहे, जो CEO आहे, त्याची महत्त्वाची भूमिका असते. तर साधारणपणे आपण इथं थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण कॉर्पोरेट संवादाची जी भूमिका आहे ते विस्तारानं पाहूयात. थांबूयात. धन्यवाद.